नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये। कारागृह विभागामध्ये भरती आलेली लिपिक, वरिष्ठ लिपिक तसे अनेक पद आहेत। यांच्यासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर हा फॉर्म भरण्याचा आपला व्हिडिओ असणार आहे। सगळ्यात आधी लिंक कोणती तर लक्षात घ्या, हा जो तुम्हाला क्यूआर कोड दिसतोय ना, तर याला जर तुम्ही स्क्रीनशॉट घेतला आणि तुम्ही स्कॅन केलं तर तुम्हाला लिंक भेटून जाईल, किंवा ही वरती लिंक दिलेली आहे आणि तुम्हाला हे पण नाही पाहिजे असेल आणि डायरेक्ट पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे प्रयाग एडुटेक, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ते तुम्हाला भेटून जाणार आहे। आलं लक्षात? चला आता वेबसाईटवर ओपन केल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला जायचं न्यू रजिस्ट्रेशनवर, कारण की तुम्ही नवीनच रजिस्ट्रेशन करत आहात। इथं क्लिक करायचं। इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता तुमचं लॉगिन आयडी आणि पासवर्ड जनरेट करायचंय। याच्यासाठी तुम्हाला काही बेसिक डिटेल्स तुमच्या काही घ्याव्या लागतील, जसं तुमचं पहिलं नाव, तुमचं मधलं नाव आणि तुमचं शेवटचं नाव। आता इथं एकदम महत्त्वाची गोष्ट आहे महिलांसाठी, की तुमचं 10वीचं जे नाव आहे ना ते घ्यायचं। ते माहेरचं नाव असतं, आता माहेरचं सासरचं याच्यात काहीच पडू नका तुम्ही। डायरेक्टली 10वीच्या याच्यावर जे काही नाव दिसेल ते नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे। पुढे नावात बदल झालाय का? आता मुलांचा नसतो जनरली, तर त्यांनी नो म्हणा, पण मुलींचा जनरली बदल असतो, महिलांचा लग्नानंतरचा, तर त्यांनी येस म्हणा आणि लग्नानंतरचं जे नाव आहे ना ते तिथं तुम्ही मेन्शन करावं लागेल। ओके, तुमच्याकडे गॅजेट असेल, मॅरेज सर्टिफिकेट असेल, ते तुम्हाला लागणार आहे नंतर वेळी। पुढे तुमची डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाका। हे टाकल्यानंतर तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे। तुमचा मोबाईल नंबर टाका, कारण की मोबाईल नंबर महत्वाचा आहे, त्याला ओटीपी येणार आहे। तोच मोबाईल नंबर इथं टाका। इथं काही टाकण्याची गरज नाही। ईमेल आयडी टाका, कारण की ईमेल आयडी वर लॉगिन आणि पासवर्ड जाणार आहे। पुन्हा इथं टाका। 3 टेस्ट सेंटर तुम्ही सिलेक्ट करू शकता। 3 टेस्ट सेंटर सिलेक्ट करायचे, इथं क्लिक करायचं, जनरेट ओटीपी वर क्लिक करायचं। आता जनरेट ओटीपी वर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलला लगेचच ओटीपी येईल, तो ओटीपी टाकायचा। त्याच्यानंतर आय ॲग्री इथं क्लिक करायचं, हा कॅप्चा कोड इथं भरायचा आणि रिव्हेरीफाय करायचं। रिव्हेरीफाय मध्ये तुमच्या सर्व डिटेल्स तुम्ही एकदा बघून घ्या। काय होतं, तुम्ही डिटेल्स बघत नाही आणि परत म्हणतात की सर माझं हे राहून गेलं, ते चुकून गेलं, मग आता काय करू, काही नाही। त्याच्यामुळेच ते रिव्हेरीफाय देतात। एकदा बघून घ्या आणि तरच तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करा। आता तुम्ही कारागृहासाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी चालू घडामोडी एअरबुक आपण आणलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2023 मधील सर्व 12च्या 12 महिन्यांचं तुम्हाला करंट अफेअर्स मिळणार आहे, तेही 99 रुपयात। आता जे WRD एक्झाम झाली, स्टेट एक्साइज एक्झाम झाली, त्याच्यामध्ये आपल्याच या नोट्स मधनं जसेच्या तसे आहे प्रश्न आलेले होते, म्हणून तुम्ही या नोट्स नक्की रेफर करू शकतात। संपूर्णतः TCS IBPS पॅटर्न नुसार याची जे आहे तर ते आपण रचना केलेली आहे। तुम्हाला 5000 पेक्षा जास्त वन लाईनर स्वरूपात प्रश्न दिसतील। ही पीडीएफ तुम्हाला लगेच मिळून जाईल, तुम्ही प्रिंट काढा किंवा तुम्ही तसं वाचू शकता। 200 पेजेसची पीडीएफ आहे आणि ही पीडीएफ मिळवण्यासाठी या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा। व्हॉट्सअपला मेसेज करा की मला चालू घडामोडी एअरबुक पाहिजे, मी तुम्हाला पेमेंटसाठी मेथड्स सेंड करेल। पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला लगेच पीडीएफ मिळून जाणार आहे। ओके, 84 21 15 03 54 हा नंबर असणार आहे। कॉल करण्यापेक्षा तुम्ही आधी व्हॉट्सअप नक्की करा। आता तुमचा ज्यावेळी तुम्ही ही डिटेल्स भरता, तुमच्या मोबाईलला आणि तुमच्या ईमेल आयडी लगेच मेसेज जातो की या तुमच्या लॉगिन डिटेल्स आहेत। तर लॉगिन डिटेल्स तुम्हाला भेटल्या, बघा इथं दिसतो तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर, तुमचं नाव दिसतं, तुमचं जेंडर दिसतं, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, डेट ऑफ बर्थ, या सगळ्या गोष्टी दिसतात। बघा खाली तुमचे टेस्ट सेंटर सिलेक्ट केलेले दिसतात। आता तुम्हाला पुढे जायचंय, या ऍप्लिकेशन डिटेलच्या बाजूला पोस्ट सिलेक्शन नावाचं ऑप्शन आहे, तिथं क्लिक करायचं। तिथं क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन येतं क्लिक हिअर टू फिल ऍप्लिकेशन फॉर्म, इथं क्लिक करायचं आणि याच्यानंतर आपली प्रोसेस जी आहे तर ती सुरू होणार आहे फॉर्म भरायची। इथं बघा पर्सनल डिटेल्स मध्ये सगळ्यात आधी पोस्ट सिलेक्ट करायचे, म्हणजे लिपिक सिलेक्ट करू शकतात, वरिष्ठ लिपिक किंवा अन्य, पण एका वेळी एक करू शकतात, दुसऱ्या वेळी पुन्हा तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे। मग डबल फॉर्म कसा भरायचा याचे देखील मी मार्गदर्शन नक्की करेल, शेवटी पूर्ण सांगेल मी, घाबरू नका। लिपिकला सिलेक्ट केलं मी, इथं काही डिटेल्स ऑलरेडी असते ती भरायची गरज नसते। मॅरिटल स्टेटस भरायचं, इथं यस करायचं, वडिलांचे नाव, आईचे नाव हे तुम्हाला लिहावं लागतं। पुढे तुमची नागरिकता इंडियन सिलेक्ट करा, महाराष्ट्राचे रहिवासी यस करा, तुमचं डोमिसाइल सर्टिफिकेट टाका, त्याचं म्हणजे ती अथॉरिटी टाका। तिथं खाली लिहिलेलं असतं बघा, कार्यकारी दंडाधिकारी, सब डिव्हिजनल ऑफिसर, मॅजिस्ट्रेट, असं काही नाव लिहिलेलं असतं, ते नाव तुम्हाला तिथं टाकायचं आहे। व्यक्तीचं नाव नाही लिहायचं, पदाचे नाव लिहायचे, लक्षात घ्या पदाचे नाव। आणि कार्यालय असतं ना, फॉर एक्झाम्पल नाशिक असेल, सब डिव्हिजनल ऑफिसर नाशिक किंवा तालुका लेवलचा असतो, तर ते तुम्हाला तसं भरायचंय। कधी इश्यू झालेले ते आणि त्याचा नंबर लिहायचा। त्याच पद्धतीने तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट लावायचंय। ओपन वाल्यांना कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही, ईडब्ल्यूएस वाल्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागेल। ज्यांच्याकडे कास्ट आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणारच आहे, तरच ते फॉर्म भरू शकतात। कास्ट मध्ये पण तुमची कॅटेगरी सिलेक्ट करा, अथॉरिटीचं नाव टाका, कधी मिळालेलं ते टाका, कॅटेगरी नंबर टाका, हे आपल्याला गरज नाही पडत। कास्ट व्हॅलिडिटी डेट याची गरज पडत नाही। पुढे ज्या ज्या कॅटेगरींना NCL लागू होतं, नॉन क्रिमिलियर लागू होतं, त्यांना नॉन क्रिमिलियर भरावं लागेल। ज्यांना ईडब्ल्यूएस लागू होतं त्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लावावं लागणार आहे।
पुढे तुमची खूण वगैरे टाकायची असेल टाका, नाही टाकलं तरी काही मॅन्डेटरी नाही आहे. पुढे सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्हाला काहीतरी ओळखपत्र द्यावं लागणार आहे आणि तेच ओळखपत्र तुम्हाला शेवटी देखील अपलोड करायचे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पॅन कार्डला येस केलं तर तुम्हाला काय विचारेल, तुमचा पॅन कार्डवरील नाव आणि पॅन कार्डचा नंबर या 2 गोष्टी विचारणार आहे. इथं तुम्ही जर ड्रायव्हिंग लायसन्स केलं त्याच गोष्टी तुम्हाला विचारणार आहे. एकच येस करा आणि बाकीचे तुम्ही डायरेक्टली नो नो करून द्या, कारण की एवढं सगळं येस केल्यावर तिथं अपलोड करावं लागतं. इथं करा 7 नेक्स्ट करा. पुढं बघा ही ग्रीन झालं, ग्रीन म्हणजे काय, सर्व भरलं गेलं. आता हे ऑरेंज कलर मध्ये म्हणजे तुम्ही इथं आहात आता. इथं काय करायचं, इथं तुम्हाला तुमच्या काही इतर गोष्टी विचारल्या जातील समांतर आरक्षणासंदर्भात, की तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य आहात का, येस किंवा नो करा. येस केलं तर सगळ्या डिटेल्स तुम्हाला भरावे लागतील आणि शेवटी सर्टिफिकेट देखील लावावं लागणार आहे. स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय आहात का, येस नो करा. प्रकल्पग्रस्त आहात, येस नो करा. भूकंपग्रस्त, येस नो करा. आणि येस केलं तर डिटेल्स भरावे लागणार आहेत. पदवीधर अंशकालीन असाल, येस नो करा. एक सर्व्हिसमॅन, येस नो करा. दिव्यांग, येस नो करा. स्पोर्ट पर्सन, येस नो करा. त्याच्यानंतर दिव्यांग व्यक्तींनी येस नो करा. स्वातंत्र्य सैनिकांनी येस नो करा. अनाथांनी येस नो करू शकतात तुम्ही. पुढे काही लीगल गोष्टी विचारल्या जातात, म्हणजे तुमच्यावर काही केस आहे का, हे आहे का, ते आहे का. बघा येस जरी केलं ना, म्हणजे तुमचं खरं असेल आणि तुम्ही टाकलं तरी तुम्हाला फॉर्म भरू दिला जातो. पण जर असेल आणि नंतर लपवलं आणि नंतर तुमच्या कॅरेक्टर सर्टिफिकेट मध्ये ते सापडून गेलं तर लक्षात घ्या तुम्हाला भविष्यात प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून जर काही असेल केस वगैरे छोट्या मोठ्या गोष्टी तर त्या तुम्ही नक्की इथं मेन्शन करू शकता. 7 नेक्स्ट करा. आता ऍड्रेस भरा, तो तर सिंपलच आहे, तो तुम्हाला जमतोच. पुढे 10वी 12वी आणि पदवी या 3 गोष्टी तुम्हाला भराव्या लागतात. लक्षात घ्या सिंपल आहे. तुमच्या शैक्षणिक बोर्डाचं नाव, कोणत्या शाळेतून पास झालं त्या शाळेचं नाव. पुढे पर्सेंटेज आहे का सीजीपीए, कारण की सीबीएसई वाल्याने सीजीपीए वगैरे मध्ये असतं. महाराष्ट्रवाले असेल तर पर्सेंटेज टाकायचे. मग किती मार्क्स मिळाले आणि किती पैकी मिळाले, कोणत्या वर्षाला पास झाले, या सगळे डिटेल्स तुम्हाला भरायचे. तशाच पद्धतीने तुमच्या ग्रॅज्युएशनचे डिटेल्स त्या देखील तुम्हाला इथं भराव्या लागणार आहे. सगळ्यात महत्वाची जी स्टेज आहे ती आहे डॉक्युमेंट. कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला जे आहे कारागृह भरतीसाठी लागतात ते बघूया. सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा पासपोर्ट फोटो लागेल. एक पासपोर्ट फोटो जो तुम्ही ऑलरेडी काढलेला असेल आणि दुसरा असतो लाईव्ह फोटो, तो तुम्हाला कॅमेऱ्यासमोर उभं राहून त्यावेळी प्रत्यक्ष जो आहे तर तो काढावा लागणार आहे. म्हणून इथं तुम्हाला 2 फोटो अपलोड करावे लागतील, एक ऑलरेडी असलेला आणि नंतरचा लाईव्ह. तुमची साईन तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे. लक्षात घ्या 10वीचं 12वीचं आणि पदवीचे अशी 3 प्रमाणपत्र लागतील. डोमेसाईलचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. तुमच्या जातीचं प्रमाणपत्र लागेल. जात वैधता प्रमाणपत्र नाही केलं तरी चालेल. स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट असतं जे तुम्हाला आधी प्रिंट काढायचं, त्याच्यावर लिहायचं आणि त्याच्यानंतर जे आहे तर ते तुम्हाला अपलोड करायचं असतं. फॉर एक्झाम्पल मी हा फॉर्म भरला होता ना, बघा मी अशा पद्धतीने पहिले प्रिंट काढली, तिथं लिहावं लागतं माहिती, तुमची साईन करावी लागते आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथं अपलोड करावं लागतं. आता हे जे सर्टिफिकेट आहे हे आपल्या टेलिग्राम ग्रुपला देखील मी अपलोड केलेले आहे. बघा अशा पद्धतीचं असतं ते, बघा हे असतं ते, याच्यामध्ये माहिती तुम्हाला जी आहे तर ती भरावी लागते. बाकी काही जास्त नाही. पॅन कार्ड जे मी तिथं आयडी प्रूफ सांगितलं तर तोच तो इथं तुम्हाला करावा लागतो. बघा कॅटेगरी मध्ये असल्यामुळे 900 आलं, बाकीच्यांना 1000 रुपये एवढी फी येऊ शकते आणि माजी सैनिकांना कुठलीही फी लागणार नाही, म्हणून त्यांनी बिंदास्त फॉर्म भरा. हा हा नमुना आहे, हा तुम्ही प्रिंट काढा. जर लिपिक आणि वरिष्ठ लिपिकला करत असाल तर 2 वेगवेगळे घ्यावे लागतील. बघा फॉर एक्झाम्पल बघा मी देखील 2 घेतलेले आहेत. बघा हा माझा कशाचा आहे, हा लिपिकचा आहे आणि हा वरिष्ठ लिपिकचा आहे. म्हणजे असे जर तुम्हाला फॉर्म भरायचे असतील तर तर तुम्हाला हे 2 फॅमिली सर्टिफिकेट जे आहेत तर ते लागतील. ओके, याच्यावर तुमची सही असते, कोणत्या अधिकाऱ्याची सही नसते बरं का. त्याच्यानंतर हे सगळं इथं टिक 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 करायचं, प्रिव्ह्यू म्हणून घ्यायचा, म्हणजे एकदा सर्व माहिती बघून घ्यायची, अपलोड केलेले डॉक्युमेंट्स बघून घ्यायचे आणि मग सबमिट बनायचं. सबमिट केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला पेमेंटला घेऊन जातं. शक्यतो ज्यांच्याकडे कार्ड असेल ना त्यांनी कार्डने पेमेंट करा, कारण की कार्डने पेमेंट फेल्युअरचे चान्सेस खूप कमी असतात. नाही असेल, आता मी युपीआयने केलं, समजा युपीआयने मी केलं आणि मी सिम्पली काय केलं, एकतर युपीआय आयडी टाका किंवा क्यूआर कोड टाका. सगळ्यात सिंपल तर क्यूआर कोड आहे, क्यूआर कोड करा, तो क्यूआर कोड देईल तो स्कॅन करा, पेमेंट करा आणि लगेच घाई करू नका बरं का, 1 ते 2 मिनिटं थांबा. पेमेंट आपोआप होतो, आपोआप ते तुम्हाला घेऊन जातं आणि डायरेक्ट तुम्हाला असा मेसेज येतो बघा, युअर ऍप्लिकेशन फॉर्म हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली, पेमेंट इज सक्सेसफुल, पेमेंट सक्सेसफुल झालेले, मग इथं क्लोज करायचं, त्याच्याशिवाय हात लावायचा नाही, एवढं लक्षात घ्या. बघा 2 फॉर्म भरलेले, फॉर एक्झाम्पल मी 2 फॉर्म भरून बघितले बघा, सिनियर क्लर्क आणि क्लर्क, तर असे 2 फॉर्म तुम्हाला भरता येतात. सेम प्रोसेस आहे, लॉग इन करायचं आणि इथं जायचं. आता मला जितकेही काही पद आहेत ना, जर मी इलिजिबल असेल तर मी ते सगळे पद भरू शकतो, फक्त इथं जाऊन. आलं लक्षात? ओके. ज्यांना चालू घडामोडी एअरबुक पाहिजे असेल 99 रुपयावाली आपली, त्यांनी नक्कीच 842115, पुन्हा नंबर देतो 842115 0354 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा.
तुम्हाला चालू घडामोडीची एअरबुक जी आहे तर ती नक्की मिळून जाईल. आणि ज्या मुलांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी लगेचच जे आहे तर तो फॉर्म भरून घ्या, परंतु फॉर्म भरण्याच्या आधी हे स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट नक्की ठेवा. अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.